नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बहुचर्चित, बहुप्रतीक्षित आणि बहुअपेक्षित अशी कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2024 ही दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. या माध्यमातून आता आपण बरेच दिवस झाले या परीक्षेची वाट पाहत होतो व त्या अनुषंगानं आपण त्यावेळी बरेच रिव्हिजन केलेले आहेत, बराच अभ्यास केलेला आहे, बऱ्याच पेपर सोडलेले आहेत, बऱ्याच स्ट्रॅटेजी अवलंबलेल्या आहेत. पण शेवटच्या 15 दिवसामध्ये नेमकं आपण काय करायचं आणि शेवटच्या 15 दिवसामध्ये नेमका कोणत्या चुका आपण टाळायच्या त्या अनुषंगानं आपण या ठिकाणी आज डिस्कस करणार आहोत. तर माझं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, मी PSI पद्मसिंह रामचंद्र चव्हाण. 2022च्या ऍडव्हर्टाइज मधून माझं माझी PSI या पदी राज्यातून 54व्या रँकनं सिलेक्शन झालेलं आहे. तसेच मला टोटल 12 मुख्य परीक्षांचा अनुभव आहे आणि त्या अनुभवातून मी माझ्या अनुभवाचे बोल तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या माध्यमातून आपण हे लेक्चर घेत आहोत. तर एक बॅचला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी या ठिकाणी मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. राज्यसेवा 2025 जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अनुषंगानं ऑनलाईन आणि ऑफलाईन या माध्यमातून स्पार्क अकॅडमीच्या माध्यमातून त्रिशूळ बॅच कंडक्ट करण्यात येत आहे. या बॅचचा संपूर्ण कालावधी हा 1 वर्ष आहे. त्याच्यामध्ये बघा या वैशिष्ट्ये काय आहेत या बॅचची. तर अनुभवी शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, लेखन सराव व मूल्यांकन तुम्हाला या बॅचच्या माध्यमातून केलं जाणार आहे, क्लास नोट्स दिले जाणार आहेत, मेंटरशिप प्रोग्राम तुम्हाला दिले जाणार आहेत, सोबतच मोफत मुलाखतीची तयारी तुमच्याकडून करून घेतली जाणार आहे. तुम्हाला जर 2025च्या डिस्क्रिप्टिव्ह बॅच साठी तुम्हाला अप्रोच करायचं असेल तर ही स्पार्क अकॅडमी एक चांगली नावाजलेली आणि तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून चालवली जाणारी एक अकॅडमी आहे. तुम्ही या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया की 2025 ची जी आपली ही 2024 ची जी पूर्व परीक्षा होणार आहे त्या अनुषंगाने आयोगाने सिलेबस काय दिलेला आहे बघा. महाराष्ट्र गट ब राष्ट्रपती सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि एकूण या परीक्षेसाठी 100 प्रश्न आहेत, एकूण 100 गुण आहेत, 1 तास आहे आणि हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी अशा प्रकारचा हा पॅटर्न या परीक्षेसाठी आहे. तर बघा एकूण 8 विषय या ठिकाणी आयोगाने इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर पहिला विषय काय आहे बघा, इतिहास, दुसरा भूगोल, तिसरा अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी. या टोटल 8 विषयांच्या माध्यमातून आपल्याला 100 क्वेश्चन विचारणार आहेत ते 100 मार्कांसाठी. तर बघा काय दिलंय बघा. इतिहासामध्ये काय सांगितलंय, आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे. तर भूगोलाच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे बघा, महाराष्ट्राचा भूगोलाचा विशेष अभ्यासासह काय मुद्दे आहेत बघा. पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. अर्थव्यवस्थेमध्ये बघा, अर्थव्यवस्थेमध्ये 2 सब पॉइंट आहेत. कोणते कोणते सब पॉइंट आहेत विद्यार्थी मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या व दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय नीती. त्यानंतर शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी. तसेच चालू घडामोडीचं एक सिंपल सिलेबस दिलेला आहे. काय सांगितलंय, जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील चालू घडामोडी. राज्यशास्त्राचा सिलेबस या ठिकाणी दिलेला नाही, पण मी पुढे तुम्हाला जी काही चेकलिस्ट देणार आहे त्या अनुषंगाने जे कोणते कोणते मुद्दे इम्पॉर्टंट आहेत, जे कोणते कोणते मुद्दे महत्वाचे आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. सामान्य विज्ञानाच्या अनुषंगाने फक्त एवढं सांगितलेलं आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, झूलॉजी, बॉटनी आणि आरोग्यशास्त्र. आणि शेवटचा जो मुद्दा आहे 7वा आणि 8वा जो 2022च्या आधीच्या परीक्षेमध्ये तो कंबाईन करून दिला होता, पण यावेळी तो सेपरेट दिलेला आहे. 7वा मुद्दा दिलेला आहे अंकगणित. अंकगणितामध्ये काय सांगितलंय, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी इत्यादी हे सांगितलंय अंकगणितामध्ये. आणि बुद्धिमत्तामध्ये काय सांगितलंय, उमेदवार किती अचूक व लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. आता आपण बघितलं की 100 क्वेश्चन साठी 8 विषय आयोगाने दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर बघा जी चेकलिस्ट आहे ती तुम्हाला मी या ठिकाणी सांगत आहे.
तर आपण या ठिकाणी सुरुवात करताना विद्यार्थी मित्रांनो बघूया की आता तुमच्याकडे 15 ते 16 दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत. आज आपण हे व्हिडिओ जो शूट करतोय ते दिनांक 17 जानेवारी शूट करतोय. तर त्या अनुषंगाने आपण 17 ते 26 या 10 दिवसाचं नियोजन व तिथून 27 ते 31 या 5 दिवसाचं नियोजन आपलं कसं असलं पाहिजे आणि शेवटचा दिवस तो म्हणजे 1 फेब्रुवारीचा दिवस, या 1 फेब्रुवारीमध्ये आपलं 1 दिवसाचं नियोजन कसं असलं पाहिजे, असं टोटल 15-16 दिवसांचं आपलं नियोजन कसं असलं पाहिजे या अनुषंगाने आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की बघा आपल्याला 8 विषय आयोगाने दिलेले आहेत. त्या 8 विषयापैकी आपण 7 विषय आपण कन्सिडर करूया, म्हणजे मॅथ्स रिझनिंगला एकच विषय पकडूया आणि बाकीच्या विषयांना 5 विषयामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण डिवाइड करूयात. बघा मी तुम्हाला सांगितलंय की 8 विषय आहेत पण आपण त्यांना 7 विषय म्हणतोय. मॅथ्स रिझनिंगला एकच सब्जेक्ट म्हणतोय. उरलेले 6 सब्जेक्ट कुठले कुठले आहेत बघा, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, सायन्स आणि शेवटचा एक मुद्दा आहे आपला चालू घडामोडीच्या अनुषंगानं. म्हणजे टोटल हे आपल्या या ठिकाणी 7 विषयांना या येत्या 15 दिवसामध्ये योग्य प्रकारे कसा न्याय देता येईल आणि त्या अनुषंगानं कशा प्रकारे जास्तीत जास्त मार्कांचा आउटपुट आपल्या या ठिकाणी काढता येईल त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, एक आयडियल प्लॅन 15-16 दिवसांचा कसा असावा या अनुषंगाने मी एक स्ट्रॅटेजी तुमच्या समोर घेऊन येत आहे. तर बघा आजपासून 17 ते 26 जानेवारी अखेर हा जो 10 दिवसांचा आपला कालावधी आहे, त्या 10 दिवसांमध्ये आपण त्या 10 दिवसाचं नियोजन आपण 2-2 दिवसाच्या 5 टप्प्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे काय केलेलं आहे बघा, 17 ते 18 जानेवारी मध्ये विज्ञान आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. 17 व 18 जानेवारीला आपण विज्ञानाचा अभ्यास करणार आहोत. 19-20 तारखेला आपण इतिहासाचा अभ्यास करणार आहोत. 21-22 जानेवारीला आपण अर्थशास्त्र अभ्यासणार आहोत. 23-24 जानेवारीला आपण राज्यघटना या विषयासाठी आपला वेळ देणार आहोत. त्यानंतर 25-26 जानेवारीला आपण भूगोल या विषयासाठी आपला वेळ देणार आहोत. त्यानंतर हे झाले आपले ह्या 10 दिवसांच्या अनुषंगानं 5 विषयांचं रिव्हिजन स्ट्रॅटेजी. पण आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स रिझनिंग हा सब्जेक्ट आहे ना, त्यावेळी 2023च्या पूर्व परीक्षेमध्ये यावरती 20 क्वेश्चन आले होते विद्यार्थी मित्रांनो. 20 क्वेश्चन म्हणजे बघितलं तर 1/5 इतकं वेटेज मॅथ्स रिझनिंग या विषयाचं आहे. म्हणून तुम्ही दिवसामध्ये 10 तास अभ्यास करत असाल, 11 तास अभ्यास करत असाल, 12 तास अभ्यास करत असाल, ठीक आहे, तर त्या विषयापैकी कमीत कमी 3 तास 2 ते 3 तास तुम्ही मॅथ्स रिझनिंग या विषयासाठी दिलं पाहिजे आणि चालू घडामोडीसाठी 1.5 तास दिलं पाहिजे, जेणेकरून हा तुमचा 20 मार्काचा पोर्शन आणि हा तुमचा 15 मार्काचा पोर्शन 35 मार्काची तुमची रिव्हिजन विद्यार्थी मित्रांनो रोज होणार आहे. रोज 35 मार्काची रिव्हिजन तुमची रोज होणार आहे. आणि जर तुम्ही आज बघा 17-18 तारखेला विज्ञान तुम्ही अभ्यासत आहेत, म्हणजे तुम्ही 15 मार्काचा विज्ञान हा विषय अभ्यासताना रोज 15 मार्काचं विज्ञान अभ्यासणार आहात. त्यानंतर मॅथ्स रिझनिंग साठी तुम्ही 3 तास वेळ देणार आहात. त्या अनुषंगाने काय करणार आहात, 20 मार्काचा अभ्यास 20 मार्काचा सिलेबस तुम्ही या ठिकाणी कंप्लीट करणार आहात. त्यानंतर चालू घडामोडीसाठी तुम्ही वेळ देणार आहात, 15 मार्काचा सिलेबस अभ्यास करणार आहात. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी तुम्हाला आयोगामध्ये तुम्ही आयोगाचा जो फायनल पेपर सोडवणार आहात त्यामध्ये तुम्हाला 100 मार्काचा क्वेश्चन पेपर डील करायचा आहे. पैकी रोज तुम्ही अभ्यास करताना 15 अधिक 20 मॅथ्स रिडिंगचे आणि चालू घडामोडीचे 15 असे एकूण 50 मार्कांचा सिलेबस तुम्ही रोज अभ्यासणार आहात, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स होतोय की आपण 100 मार्काचा क्वेश्चन पेपर जरी फायनल आयोगामध्ये देणार असलो, एक्झामच्या दिवशी देणार असलो, तरी आपण रोज 50 मार्कांना अप्रोच करतोय विद्यार्थी मित्रांनो. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की काय, तर 17-18 तारखेला विज्ञान, 19-20 तारखेला इतिहास, त्यानंतर 21-22 तारखेला अर्थशास्त्र, त्यानंतर 23-24 राज्यघटना, 25-26 भूगोल, असे हे 10 दिवसांना आपण 2-2 दिवसांच्या कॅटेगरीमध्ये 5 टप्प्यामध्ये विभागलेला आहे. आणि रोजचा आपण 3 तास वेळ हा मॅथ्स रिडिंग साठी देणार आहोत आणि शेवट 1 तास ते 1.5 तास हा वेळ आपण चालू घडामोडीसाठी देणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचा उद्देश हा होता. तर मी इथं 17-18 तारखेला विज्ञान का घेतलं, 19-20 तारखेला इतिहास का घेतलं, 21-22 तारखेला अर्थशास्त्र का घेतलं, 23-24 ला राज्यघटना आणि 25-26 ला भूगोल काय घेतलं, तर मला सांगण्याचं आहे विद्यार्थी मित्रांनो हे की जिओग्राफी, पॉलिटी, अर्थशास्त्र हे जे विषय आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, हे विषय आपल्या जवळचे आहेत रे, समजलं का.
म्हणजे आपण रोज वर्तमानपत्र वाचत असतो त्यावेळी आपल्याला कुठंतरी मुख्यमंत्री हा शब्द कानावर पडतो, कुठंतरी आपण ज्यावेळी वर्तमानपत्र वाचत असतो त्यावेळी आपल्याला अर्थव्यवस्था, बेरोजगारी, दारिद्र्य हे शब्द कानावरती पडतात. ज्यावेळी आपण भूगोल अभ्यास करत असतो म्हणजे आपण आपल्या मित्रासंगत गप्पा मारत असतो, तू कुठला रे, मी धुळ्याचा, तू कुठला रे, मी सांगलीचा, तू कुठला रे, तू कोल्हापूरचा, अशा वेळी आपण ज्यावेळी डिस्कस करत असतो ते विद्यार्थी मित्रांनो भूगोलाची आपली वेगवेगळ्या प्रकारची रिव्हिजन होत असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, हे जे विषय आहेत, कोणते कोणते विषय, राज्यघटना, अर्थशास्त्र आणि भूगोल हे जे विषय आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, हे थोडेसे सोपे विषय आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो त्यांचं रिव्हिजनला आपण ह्या 10 दिवसांच्या टप्प्यामध्ये शेवटच्या 6 दिवसांना 2-2 दिवसाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण विभागलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आता बघितलं की 17 ते 26 या 10 दिवसाचं नियोजन आपण या ठिकाणी अभ्यासलं. आता राहिलेल्या 5 दिवसांना आपण कशा प्रकारे डिवाइड करणार आहोत तर बघा, 27 तारखेला विज्ञान, 28 तारखेला इतिहास, 29 तारखेला अर्थशास्त्र, 30 तारखेला राज्यघटना, 31 तारखेला भूगोल. आणि ह्या दिवसाचं आपण सांगितलं की मगाशी आपण बघितलं बघा, काय बघितलं रे की 17 ते 26 ह्या 10 दिवसामध्ये आपण जसं ज्या क्रमाने विषय घेतले होते विज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यघटना आणि भूगोल, त्याचप्रमाणे इकडे बघा विज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यघटना, भूगोल असं या ठिकाणी आपण ह्या 5 दिवसांचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे काय बघा, हे झाले किती दिवस, हे झाले 10 दिवस, हे 10 दिवस आणि त्यानंतरचे हे 5 दिवस आपण कशा प्रकारे डिवाइड करतोय बघा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, हे मगाचे 10 दिवस झाले आणि हे 5 दिवस, म्हणजे तुम्ही परत 10 दिवसानंतर एका सब्जेक्ट वरती येत आहे बघा, विज्ञानावरती येत आहे. जो विज्ञान तुम्ही आधी घेतला होता किती तारखेला, 17-18 तारखेला विज्ञान घेतला होता, तोच तुम्ही घेताय 27 तारखेला. परत बघा तुम्ही 19-20 तारखेला इतिहास घेतला होता, परत तुमचा 10 दिवसांनी इतिहास येतोय. परत बघा 21-22 ला अर्थशास्त्र, त्याचप्रमाणे 29 तारखेला अर्थशास्त्र, त्यानंतर बघा 23-24 ला राज्यघटना, पुन्हा इकडे बघा 30 तारखेला राज्यघटना, परत बघा इकडं 25-26 ला भूगोल, त्यानंतर इकडं 31 तारखेला भूगोल. म्हणजे आपण 10 दिवसानंतर पुन्हा ह्या विषयामध्ये येणार आहोत. आणि तुम्हाला मागाशी सांगितलं की हा जो वेटेज आहे ना विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स रिजनिंग 20 मार्क आणि चालू घडामोडी 15 मार्क, हे झाले किती मार्क, 35 मार्क. हे 35 मार्क आपण डेली रिवाइज करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, डेली. त्यामुळे तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स येणार आहे. म्हणजे हे 35 मार्क आपण जे रोज रिवाइज करतोय, त्यानंतर आपण समजा राज्यघटना हा विषय घेतला, तो 15 मार्काला आयोग विचारतं. त्यानंतर भूगोल हा विषय घेतला, भूगोल 10 मार्काला आयोग विचारतं. अर्थशास्त्र किती मार्काला विचारतं, 15 मार्काला विचारतं. इतिहास 10 मार्काला, विज्ञान 10 मार्काला. म्हणजे ज्यावेळी आपण रोज अभ्यास करतो विद्यार्थी मित्रांनो, तर रोज बघा 20, 15, 35, 10 विज्ञान 15 मार्काला आयोगाच्या माध्यमातून विचारलं जातं, इतिहासात 10 मार्काचं वेटेज असतं. म्हणजे आपण जे रोज अभ्यास करतो ना, हे 35 मार्क आपला हा बेस आहेत, हे 35 मार्क आपले बेस आहेत. हे 50 मार्क म्हणजे 35 अधिक 15 50, 35 अधिक 10 45, 35 अधिक 15 50, 35 अधिक 15 50. म्हणजे रोज आपण 45 ते 50 मार्कांच्या क्वेश्चनला विद्यार्थी मित्रांनो आपण डील करणार आहोत. आणि तुम्ही हटकून वेळ विद्यार्थी मित्रांनो मॅथ्स रिजनिंग साठी दिला पाहिजे आणि चालू घडामोडीसाठी दिला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. जाता येता विद्यार्थी मित्रांनो डिस्कस करायचं आपल्या मित्राशी कशा पद्धतीने आपण चालू घडामोडी, त्याला आपण प्रश्न विचारायचे, आपण त्याला प्रश्न विचारायचे. त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे मी ह्या 10 दिवसात प्लॅनिंग सांगितलं. 1 फेब्रुवारी जो शेवटचा दिवस आहे त्याही अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला शेवटी बोलणार आहे. आता मी तेव्हा सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की 2 दिवस आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसचं आपण एक शेड्यूल केलं होतं. 10 दिवसांना 2-2 दिवसाच्या टप्प्यामध्ये विभागलं होतं आणि परतच्या 5 दिवसांना आपण 1-1 दिवसांच्या टप्प्यामध्ये विभागलं होतं. तर मला आता चेकलिस्टच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगायचं आहे, तर जे कोणते कोणते घटक आहेत, कोणते कोणते विषय आहेत जिथं आयोग सातत्यानं प्रश्न विचारतंय, ते आपण चेकलिस्टच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहूयात. बघा काय बघायचं आपल्याला चेकलिस्टमध्ये. पहिला विषय आहे विज्ञान. विज्ञानामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आयोग विज्ञानाला 15 मार्काचं वेटेज या ठिकाणी आयोग विज्ञानाला देतं. बऱ्याच विद्यार्थी मित्रांची ओरड असते की सर की विज्ञान या विषयामध्ये आम्हाला त्या तुलनेत आउटपुट येत नाही. येस, ओके, हे ऍक्सेप्टेबल आहे. पण काही असे विषय आहेत विद्यार्थी मित्रांनो की जिथं आयोग सातत्यानं प्रश्न विचारतोय. म्हणजे कोणते कोणते रे, 20, 21, 22, 23 या 2020, 21, 22, 23च्या प्री मध्ये आयोगानं सातत्याने काही विषयावरती प्रश्न काढलेले आहेत, ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगतोय. अणुसंरचना आपण बघतोय की रुदरफोर्ड, त्यानंतर रुदरफोर्ड आहे, ते फर्मी आहेत, डाल्टन आहेत, यांच्यावर आयोगाने सातत्याने क्वेश्चन विचारले आहेत. त्यानंतर आवर्त सारणी, आयोगाचा सगळ्यात आवडता टॉपिक आवर्त सारणी, SDPF जे ब्लॉक आहेत बघा. प्रसामान्य मूलद्रव्य म्हणजे काय, संक्रामक मूलद्रव्य म्हणजे काय, 1 ते 2 गणाला कोणता गण म्हणतात, राजवायू कोणत्या गणामध्ये आहेत, हॅलोजन कोणत्या गणामध्ये आहेत,
हे आवर्त सारणीच्या माध्यमातून आयोग विचारतं. मूलभूत अभिक्रिया, रेडॉक्स अभिक्रिया अनुषंगाने आपल्याला बघा अभिवहन अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, रेडॉक्स अभिक्रिया या अनुषंगाने एक क्वेश्चन विचारतो. धातू आणि मिश्र धातू 2023 ला क्वेश्चन 2022 ला क्वेश्चन विचारला होता बघा विद्यार्थी मित्रांनो. काहीतरी स्टीलच्या अनुषंगाने क्वेश्चन विचारला होता. कॉपर झिंक निकेल असं काहीतरी तो क्वेश्चन होता. म्हणजेच तो काय मिश्र धातू यावरती आयोग क्वेश्चन विचारतं. कार्बन आणि कार्बनचे कंपाऊंड बराच वेळा क्वेश्चन आहे. टेट्राहायड्रल त्याची रचना आहे का, फ्लोरेन्स वरती क्वेश्चन विचारतं. कार्बन आणि कार्बनचे संयुग नीट करायचे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर गतीचे नियम आपण माहिती आहे बघा, एस इज इक्वल टू यू प्लस एटी ब्रॅकेट स्क्वेअर आहे ना, त्या पद्धतीने गतीचे नियमावरती क्वेश्चन विचारतं. मूलभूत राशी, मूलभूत राशी म्हणजे काय, फंडामेंटल युनिट्स, लाईटचं युनिट काय आहे, लाईट इंटेन्सिटी युनिट काय आहे. आयोग सीजीएस मध्ये क्वेश्चन विचारतं, एमकेएस मध्ये विद्यार्थी मित्रांनो आयोग क्वेश्चन विचारतं. त्यामुळे मूलभूत राशी हा आपल्याला टॉपिक व्यवस्थित करायचा आहे. प्रकाश, त्याला आपण काय म्हणतो, लाईट नावाचं टॉपिक आहे बघा, लाईट टॉपिक व्यवस्थित करायचा आहे. त्यानंतर उष्णता, हीट आपण त्याला म्हणतो, हीट नावाचं टॉपिक आयोग सातत्याने क्वेश्चन विचारतोय बघा. कॅलरी म्हणजे काय, अर्ग म्हणजे काय, सातत्याने आयोग या ठिकाणी क्वेश्चन विचारते. प्राणी वर्गीकरण, ज्यावेळी आपण या ठिकाणी बोलतोय की बायोलॉजीच्या अनुषंगाने जेव्हा आपण बोलतोय, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण, रोग आणि कारके, वनस्पती रोग आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. आपण इथं बघितलं की आपण जे सिलेबस कॉपी बघत होतो ना, सिलेबस कॉपी मध्ये आयोगानं स्पष्ट मेन्शन केलेलं आहे बघा. इथं काय सांगितलेलं आहे बघा, विज्ञानामध्ये आरोग्यशास्त्र सांगितलेलं आहे ना, आरोग्यशास्त्र. त्याच अनुषंगाने तुम्हाला सांगतोय विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी वनस्पती रोग हा जो टॉपिक आहे, रोगकारक, कोणत्या कारकामुळे कोणता रोग होतो, रोगकारक आणि वनस्पती रोग, हे तुम्ही ह्या 2 दिवसाच्या टप्प्यामध्ये आणि ह्या एका दिवसाच्या टप्प्यामध्ये तुम्ही व्यवस्थितपणे हे टॉपिक करून घ्यायचे. त्यानंतर आळसाचे सूत्र म्हणजे काय, बहिर्वक्र बिंग, ठीक आहे, अंतर्वक्र बिंग म्हणजे काय, ते फॉर्म्युले आहेत ना ते पण विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघणं या ठिकाणी अपेक्षित आहे. ही तुमची चेकलिस्ट आहे. चेकलिस्ट म्हणजे काय, तुम्हाला मी जे स्लॉट करून दिला आहे विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसाचा एक स्लॉट करून दिला आहे, एका दिवसाचा मी जो स्लॉट करून दिला आहे, त्यामुळे तुम्ही हे घटक प्रायोरिटीने अभ्यासाचे आहेत. इतर घटक अभ्यासाचे आहेत का, होय अभ्यासायचेच आहेत. सर फक्त हेच घटक अभ्यासाचे आहेत का, नाही, बिलकुल तसं नाही. पण हे जे घटक आहेत हे हॉट टॉपिक आहेत. इथं आयोग सातत्यानं प्रश्न विचारते विद्यार्थी मित्रांनो, म्हणून हे घटक प्रायोरिटीने अभ्यासायचे आणि त्यानंतर उरलेले घटक अभ्यासायचे. ठीक आहे, नेक्स्ट आपण पाहूयात इतिहास. यावेळी आयोगानं 2023 पासून या घटकासाठी 10 मार्क दिलेले आहेत. 10 मार्कासाठी आयोग ज्यावेळी क्वेश्चन विचारतं त्यावेळी 2 ते 3 क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो समाज सुधारकांवरती विचारतं. 1857चा उठाव 2023 क्वेश्चन पेपर बघा. 1857च्या उठावावरती आयोगाने 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. 2024 ची राज्यसेवा पूर्व परीक्षा, त्या अनुषंगाने सुद्धा आयोगानं 1857 वरती क्वेश्चन विचारलेला आहे. नानासाहेब पेशवे यांच्यावरती कानपूरच्या उठावाच्या अनुषंगानं. महात्मा फुले, आयोग सातत्यानं महात्मा फुले यांच्यावरती क्वेश्चन विचारतं. म्हणजे त्यानंतर सावित्रीबाई फुलेंच्या अनुषंगाने आयोग क्वेश्चन विचारतं. सावित्रीबाई फुले यांचे शिक्षक कोण कोण होते, त्यानंतर महात्मा फुले यांना कोणत्या कोणत्या समाज सुधारकांनी मदत केली, त्यांचे जे ग्रंथ आहेत बघा, गुलामगिरी आहे, शेतकऱ्यांचा आसूड आहे, हंटर आहे, ठीक आहे, हंटर. मग ते सगळे क्वेश्चन सिक्वेन्सने लावायला येतात विद्यार्थी मित्रांनो महात्मा फुलेंच्या अनुषंगाने. त्यानंतर आदिवासी उठाव 1857च्या उठावाच्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो आयोग आदिवासी उठावाच्या अनुषंगाने क्वेश्चन विचारतं. शेतकरी उठाव 1857 मध्ये शेतकरी उठाव झाला होता. 1875 ला आय थिंक पहिला काहीतरी उठाव झाला होता सुपे या ठिकाणी, त्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर स्त्री शिक्षणाबाबत समाज सुधारकांची कामगिरी. त्या काळी स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिलं नव्हतं, पण काही समाज सुधारकांनी स्त्री बालहत्या गृह काढलं, ठीक आहे, स्त्री बालहत्या प्रतिबंध गृह काढलं. त्या अनुषंगाने आयोग सातत्याने या ठिकाणी क्वेश्चन विचारते. स्त्री शिक्षणाबाबत समाज सुधारकांची कामगिरी. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असं दिसतंय ज्यावेळी 10 क्वेश्चन आयोग विचारतो इतिहासाच्या अनुषंगानं, त्यावेळी 2-1 क्वेश्न आयोग भारताच्या भूगोलावरती विचारते विद्यार्थी मित्रांनो. कुठं रे, भारताच्या इतिहासावरती विचारतंय. पण ते कुठं विचारतंय क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो, 1920 ते 1947. ठीक आहे, पुणे करार कधी झाला, त्यानंतर गोलमेज परिषदा, या अनुषंगाने आयोग सातत्याने क्वेश्चन विचारतोय विद्यार्थी मित्रांनो. हे हॉट टॉपिक आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते तुम्ही जाता जाता करणं अपेक्षित आहेत. त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट आहे अर्थशास्त्र. 15 मार्काचं वेटेज या ठिकाणी आयोगानं अर्थशास्त्रात दिले आहे. 15 मार्काचं वेटेज आयोगानं अर्थशास्त्राला लिहिलेलं आहे. आणि आता सगळ्यात महत्वाचा या ठिकाणी माझ्याकडे राहिलेला आहे सार्वजनिक वित्त नावाचं टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. सार्वजनिक वित्त.
आयोगाचा सर्वात लाडका सर्वात आवडता टॉपिक म्हणजे सार्वजनिक वित्त. 100% क्वेश्चन विचारते आयोग विद्यार्थी मित्रांनो. 15 जर क्वेश्चन असतील ना तर 15 पैकी कमीत कमी 3 ते 4 क्वेश्चन आयोग सार्वजनिक वित्तावरती विचारते. तुम्ही कोणतंही रेफरन्स बुक वाचत असाल, देसले सरांचं वाचत असाल, कोळंबे सरांचं वाचत असाल, त्यामधून सार्वजनिक वित्त हा टॉपिक करणं हे मस्टच आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर बघा बजेटवरती आता नुकतेच जे बजेट आपलं डिक्लेअर झालं ना त्या बजेटच्या अनुषंगाने आयोग क्वेश्चन विचारतोय, ते करणं तुम्ही अपेक्षित आहे. करंट मधील ज्या नेमणुका झालेल्या असतात की वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष कोण झालं, सेबीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली, ते गोष्टी बघणं तुम्ही अपेक्षित आहे. परकीय व्यापार आयोगाचा सर्वात आवडता टॉपिक परकीय व्यापार. परकीय व्यापारामध्ये बघा कोणत्या देशाकडून रेमिटन्स जास्त प्राप्त झाला, कोणत्या देशाकडून आपण आयात जास्त केलं, कोणत्या देशाकडून निर्यात जास्त केली, तर ह्या क्वेश्चन जे आहेत ते परकीय व्यापाराच्या अनुषंगाने बघणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. बँकिंगच्या अनुषंगाने क्वेश्चन बघणं अपेक्षित आहे. दारिद्र्य आणि बेरोजगारी सर्वात हॉट टॉपिक, सर्वात फेवरेट टॉपिक, जिथं आयोग प्रश्न विचारतोच, मी म्हणतोय, सातत्याने प्रश्न विचारतो आयोग. कोणत्यावरती रे? दारिद्र्य आणि बेरोजगारीवरती आयोग सातत्याने क्वेश्चन विचारतोय. तुम्ही परीक्षेत जाण्यापूर्वी हे क्वेश्चन बघणं अपेक्षित, हा टॉपिक बघणं अपेक्षित आहे. त्यानंतर पंचवार्षिक योजना 1 ते 12 जे आपल्या पंचवार्षिक योजना ते बघणं अपेक्षित आहे. आणि सोबतच या ठिकाणी लिहायचं राहिलंय बघा नीती आयोग. एकदा आयोगाने काय केलं होतं बघा, नीती आयोगाचा लॉंग फॉर्म विचारला होता, म्हणजे एवढं बेसिक विचारलं होतं बघा. नीती आयोग पण तुम्ही करणं अपेक्षित आहे. पैसा नावाचा जो टॉपिक आहे ते करणं अपेक्षित आहे. पैशाची प्राथमिक कार्य, पैशाची दुय्यम कार्य, ही जी हे जे विद्यार्थी मित्रांनो टॉपिक आहेत ते तुम्ही बघणं अपेक्षित आहे. ही चेकलिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट आपण बघूयात राज्यघटना. यावेळी आयोगाने 15 मार्क या ठिकाणी राज्यघटनेला दिलेले आहेत, 15 मार्क. आणि तुलनेनं पॉलिटी हा विषय विद्यार्थी मित्रांचा सगळ्यात आवडता क्वेश्चन, विद्यार्थी मित्रांचा आवडता टॉपिक असतो. तर बघा राज्यघटनेच्या अनुषंगाने काय काय बघायचं आहे. संविधान निर्मिती आपण ज्यावेळी पहिलं पान उघडतो कुणाच्या, लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकातून, ती पहिली संविधान निर्मिती आहे ना, ती संविधान निर्मिती हा टॉपिक व्यवस्थित बघून घ्यायचा. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, त्यानंतर नीती तत्व समितीचे अध्यक्ष कोण होते, त्यानंतर गृह समितीचे अध्यक्ष कोण कोण होते, परत या महिला कोण कोण होते या समितीमधून, कोणत्या प्रांतातून जास्त लोक आले होते ते बघणं अपेक्षित आहे पहिला टॉपिक. त्यानंतर सरनामा आयोग 100% क्वेश्चन विचारतं की बाबा सरनाम्यामध्ये दुरुस्ती करता येते का, परिवर्तन आहे का, सरनाम्याला कुणी काय म्हणलं, नाना पालखीवाल्यांनी काय म्हणलं, अर्नेस्ट बकऱ्यांनी काय म्हणलं. ठीक आहे. त्यानंतर सरनाम्याने स्त्रोत बघा, स्त्रोत असतं बघा सारखं, म्हणजे स्त्रोत म्हणजे काय, कोणत्या देशाकडून आपण कोणती तत्वे घेतली, या ठिकाणी लिहायचं राहिलेलं आहे माझं. स्त्रोत म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, मूलभूत हक्क आपण कोणत्या देशाकडून घेतली, मूलभूत कर्तव्य आपण कोणत्या देशाकडून घेतली, आपण त्यानंतर राज्यपालाचे पद कुठून घेतलं, आणि माझी तरतुदी कुठल्या देशाकडून घेतल्या, हा जो स्त्रोत आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे बघणं खूप महत्वाचं आहे. एखादा क्वेश्चन तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो येऊन जातो आणि अतिशय सोपा क्वेश्चन असतो विद्यार्थी मित्रांनो, जिथं सगळी लोक बरोबर येतात तिथं आपला पण क्वेश्चन बरोबर आलाच पाहिजे. त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो कोणत्या देशाकडून आपण कोणत्या तरतुदी घेतलेल्या आहेत हे बघणं या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर मूलभूत हक्क आणि कर्तव्ये आयोगाचा आवडता टॉपिक. मूलभूत हक्क आणि कर्तव्ये सोपा क्वेश्चन आहे, तो मार्क देऊन जातो. मूलभूत तत्वे नाही विद्यार्थी मित्रांनो, इथं मार्गदर्शक तत्वे पाहिलं. काय रे, मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वाच्या अनुषंगाने आयोगाला क्वेश्चन सातत्याने विचारत असतं. म्हणजे काय बघा, आयोग देतं 45, 46, 47, 48 आणि जोड्या लावासारखे क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. त्यानंतर कोणत्या घटना दुरुस्तीने 42व्या घटना दुरुस्तीने काय केलं, काय केलं, कोणते मार्गदर्शक तत्वे ऍड झाले ते बघणं, ते त्या अनुषंगाने आयोग क्वेश्चन विचारतो. त्यामुळे मार्गदर्शक तत्वे हा टॉपिक करणं महत्वाचं आहे. महत्वाची घटना दुरुस्ती यावेळी क्वेश्चन विचारलं होतं बघा राज्यसेवेला 239 AA कलम कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड केलं दिल्लीच्या अनुषंगाने बघा. म्हणजे असं आयोग डायरेक्ट फॅक्टर टाकतं. पण जर आपल्याला ते व्यवस्थित पाठ असेल तर एखादा मार्क आपल्याला 10 सेकंदामध्ये येऊन जातो विद्यार्थी मित्रांनो. सोपे क्वेश्चन असतात. त्यानंतर राज्यपालावरती 23 ला पण क्वेश्चन आहे, 22 ला पण क्वेश्चन आहे. आयोगाचा लाडका टॉपिक आहे कुठला रे, राज्यपाल. त्यानंतर न्यायव्यवस्था, न्यायपालिकेवरती सातत्याने क्वेश्चन विचारतात आयोग. म्हणजे काय रे, सुप्रीम कोर्टाची रचना सांगा, हायकोर्टाची रचना सांगा, त्यांची वय सांगा, नेमणूक कोण करतं, त्यांना शपथ कोण देतं, ते राजीनामा कोणाला देतात. ठीक आहे. ते न्यायव्यवस्थेच्या अनुषंगाने राज्यघटनामध्ये क्वेश्चन विचारतात. त्यानंतर केंद्र राज्य संबंध, सरकारी आयोग, पंची आयोग, राजमंडळ आयोग. आणि 23 ला क्वेश्चन बघितलंय बघा की आयोगानं विचारलं होतं की सरकारी आयोगाचे कोण कोण सदस्य होते, समजलं का. म्हणजे एवढं सोपं क्वेश्चन आयोगाने विचारते, तुम्हाला मार्क द्यायचाच कार्यक्रम असतो आयोगाकडून. त्यानंतर बघा महात्माच्या घटनात्मक संस्था कुठले रे, UPSC आहे घटनात्मक संस्था.
निवडणूक आयोग आहे, तर त्या अनुषंगाने आयोग सातत्याने विचारते क्वेश्चन की त्यांचं वय, त्यांना वय किती लागतं, त्यानंतर त्यांची रचना काय असते, काही अटी संविधानामध्ये नमूद आहेत का, आणि करंटच्या अनुषंगाने बघून जायचं युपीसीचा अध्यक्ष कोण आहे, त्यानंतर निवडणूक आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, त्यानंतर सध्या लेटेस्ट काही चेंज झाले का, त्यांच्या वयामध्ये चेंज झाले का, त्यांचा क्रायटेरिया काय चेंज झालाय का, त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो आयोग या ठिकाणी क्वेश्चन विचारतं, ते बघणं आपण अपेक्षित आहे. त्यानंतर पंचायत राजच्या अनुषंगाने आयोग एखाद दुसरा क्वेश्चन विचारते विद्यार्थी मित्रांनो, पंचायत राजच्या अनुषंगाने, ठीक आहे. पण पंचायत राजच्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो आयोग कोणते क्वेश्चन विचारतो जास्तीत जास्त, 73वी घटना दुरुस्ती ना, 73वी घटना दुरुस्ती, तर 73वी घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने आयोग सातत्याने क्वेश्चन तुम्हाला विचारतोय. 74व्या घटना दुरुस्तीला आयोग इतकं महत्व देत नाही, पण 73वी घटना दुरुस्ती आयोगाची लाडकी घटना दुरुस्ती आहे, त्या अनुषंगाने आयोग पंचायतच्या अनुषंगाने क्वेश्चन विचारतो, जिल्हा परिषदेवरती एखादा क्वेश्चन विचारतो, त्या अनुषंगाने पंचायत बेसिक करून जायचं, बेसिक, ठीक आहे. मग अशा प्रकारे म्हणजे पंचायत राज बेसिक, मग हे जे तुमची चेकलिस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे राज्यघटनेचा अभ्यास करताना तुम्ही हे विषय प्रायोरिटीने अभ्यासले पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात, बघा चालू घडामोडी 15 मार्कासाठी असताना आपला हा चालू घडामोडीचा टॉपिक आहे. चालू घडामोडीचा मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण हे जे टॉपिक आहेत ना, कुठले कुठले रे, हिस्ट्रीला, विज्ञानाला आपण 2 दिवस दिले, त्यानंतर इतिहासाला आपण 2 दिवस दिले, त्यानंतर अर्थशास्त्राला 2 दिवस दिले, राज्यघटनेला 2 दिवस दिले, चालू घडामोडी भूगोल, सॉरी चालू घडामोडी मी नंतर घेतो. आपण तुम्हाला सांगितलंय ना, आपण 10 दिवसाचा एक स्लॉट केलेला आहे आणि 5 दिवसाचा एक स्लॉट केलेला आहे. तर भूगोलाला आपण त्या ठिकाणी 2 दिवस दिलेले आहेत आणि शेवटचा दिवसाचा एक पण स्लॉट दिलेला आहे आपण. तर भूगोलामध्ये आयोग काय विचारतोय बघा, महत्वाचे घाट विचारतोय बघा, घाटावरती आयोगाने क्वेश्चन आहे, कसारा घाट कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना जोडतो, कोणत्या शहरांना जोडतो, अणुस्कारा घाट, त्यानंतर खाली आंबोलीचा घाट, ठीक आहे, फोंडा घाट, ठीक आहे. त्या अनुषंगाने आयोग सातत्याने क्वेश्चन विचारतोय. त्यानंतर बघा महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल काय विचारतोय बघा, कोकण किनारपट्टीची लांबी किती आहे, कोकण किनारपट्टीची रुंदी किती आहे, तो भाग खडकाळाचा आहे का, ठीक आहे. त्यानंतर जनगणना, आयोगाचा सर्वात आवडता टॉपिक, इकॉनॉमिक्स मध्ये विचारतो आयोग किंवा भूगोलामध्ये विचारतो टॉपिक, सांगा की लिंग गुणोत्तर काय आहे भारताचं, लिंग गुणोत्तर काय आहे महाराष्ट्राचं, असे काही जिल्हे आहेत का ज्यांचं लिंग गुणोत्तर सारखं आहे, अशी काही जिल्हे आहेत का जिथं लिंग गुणोत्तर जास्त आहे, त्याची कारण काय, या अनुषंगाने आयोग सातत्याने क्वेश्चन विचारतोय. त्यामुळे जनगणना हा टॉपिक तुम्ही करणं मस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. मी या ठिकाणी त्याला स्टार करून ठेवते बघा, खूप महत्वाचा टॉपिक आहे, खूप म्हणजे खूप. त्यानंतर नदी प्रणाली, आता बघा विद्यार्थी मित्रांनो आयोग काय विचारतो नदी प्रणालीमध्ये, की अमुक अमुक नदी आहे, अग्रणी नदी विचारतं, कुठल्या नदीची उपनदी आहे, त्यानंतर नीरा नदी विचारतं, कोणत्या नदीची उपनदी आहे, त्यानंतर कोकणातल्या नदी विचारतं बघा, कोकणातली सर्वात लांब नदी कोणती आहे, किंवा असं विचारतं. एकदा क्वेश्चन असा आला होता 2021च्या अनुषंगानं, 2021च्या प्रीला क्वेश्चन विचारला होता की खालीलपैकी कोणत्या नद्या या मध्य कोकणामध्ये येतं, तसं विचारलं होतं. इलिमिनेशनचा तो भाग होता विद्यार्थी मित्रांनो. त्याच मायनर गोष्टी आयोग विचारतात. त्यामुळे नदी प्रणाली करणं हे मस्ट आहे. किंवा नदी प्रणालीच्या ज्या खाड्या आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, खाड्या किंवा कोणते शहर कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे, त्याही अनुषंगाने आयोग क्वेश्चन विचारतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो नदी प्रणाली हा तुम्ही टॉपिक करणं महत्वाचं आहे. नवीन महामार्ग काय झाले आहेत का, आता काहीतरी नावं चेंज झालेत बघा विद्यार्थी मित्रांनो, की आडव्या महामार्गाने काहीतरी नाव दिलेलं आहे, उभ्या महामार्गाने काहीतरी नाव दिलेलं आहे, ठीक आहे. म्हणजे आडव्या महामार्गांना आय थिंक आयोगानं म्हणजे मिनिस्ट्रीने त्या आडव्या महामार्गांना सम प्रमाणात नाव दिलेलं आहे, समसंख्येच्या प्रमाणात नाव दिलेले आहेत. उभ्याला विषम नावं दिलेली आहेत, जे उभे आहेत त्यांना सम नावं दिलेली आहेत, जे आडवे महामार्ग आहेत त्यांना विषम नावं दिलेली आहेत विद्यार्थी मित्रांनो. मग त्या अनुषंगाने विषम क्रमांक दिलेले आहेत मित्रांनो, ते बघणं महत्वाचं आहे. शक्तीपीठ महामार्ग, रोज पेपरला क्वेश्चन आहे बघा, शक्तीपीठ महामार्ग, त्यानंतर समृद्धी महामार्ग या अनुषंगाने आयोग क्वेश्चन या ठिकाणी विचारते. आणि त्यानंतर दशलक्षी शहरे, खनिजे हे आयोगाचे फेवरेट टॉपिक आहेत. या ठिकाणी एक क्वेश्चन लिहायचा विद्यार्थी मित्रांनो, खनिज झालं. त्यानंतर वन संपत्तीवरती आयोग क्वेश्चन विचारतो बरं का, वने हा टॉपिक आहे ना, वने, त्यावरती आयोग सातत्याने क्वेश्चन आपल्याला विचारते. त्यामुळे हा एक टॉपिक तुम्ही करणं आवश्यक आहे. हवामान, त्यानंतर पर्यटन स्थळे, हे जे टॉपिक आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, हे आयोगाचे महत्वाचे टॉपिक आहेत. त्यानंतर भारताचा प्राकृतिक भूगोल, तर भारताचा प्राकृतिक भूगोल ज्यावेळी आयोग 10 क्वेश्चन तुम्हाला भूगोलाच्या अनुषंगाने विचारणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्या 10 पैकी
10 पैकी 2 ते 3 क्वेश्चन आयोग काय करणार आहे, तर भारताच्या भूगोलावरती विचारणार आहे. आणि भारताच्या भूगोलावरती आयोग विचारत असलेले जे क्वेश्चन आहे ते अत्यंत बेसिक स्वरूपाचे असतात. अत्यंत बेसिक स्वरूपाचे म्हणजे काय, नॉर्थ ईस्ट मधील 4-5 राज्य देतील आणि त्यांच्या राजधान्या क्रमांकाने लावा म्हणून सांगतील. त्यानंतर असं विचारतील भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे, भारताची पश्चिम त्यानंतर उत्तर दक्षिण लांबी किती आहे, असं सुद्धा आयोग विचारू शकतं. काही राज्य देतील आणि म्हणतील सांगा ही राज्ये पूर्व किनारपट्टीवरती आहेत का पश्चिम किनारपट्टीवरती आहेत. ठीक आहे. त्यानंतर एखादं शहर देतील, ते शहर कोणत्या राज्यामध्ये आहे असं विचारतील. म्हणजे बेसिकच्या अनुषंगाने आयोग क्वेश्चन विचारतं. आणि तुम्हाला जर विद्यार्थी मित्रांनो भारताच्या भूगोलाची बेसिक जर माहिती घ्यायची असेल, बेसिक अभ्यास तुम्हाला करायचा असेल, तर तुम्ही साधं काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो, सरळ 21,000 जे प्रश्नसंच पुस्तक आहे त्यामध्ये पहिलेच आहे बघा भारताचं भूगोल बेसिक जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही बघू शकता. जास्त काही करण्याची आवश्यकता नाही. पण महाराष्ट्राच्या भूगोलाच्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खूप कटाक्षानं आणि खूप काळजीने तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलाच्या अनुषंगाने अभ्यासलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या मार्कामध्ये भरघोस वाढ होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूयात. तुम्हाला मगाशी मी सांगितलं की जे 10 दिवसाचं तुम्हाला नियोजन दिलं होतं आणि परत 5 दिवसाचं नियोजन दिलं होतं, त्या 5 दिवसामध्ये त्या 10 दिवसामध्ये आपण 5 जे टॉपिक घेतले होते आणि ह्या 5 दिवसामध्ये जे 5 टॉपिक घेतले होते म्हणजे कुठलं बघा, ज्योग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि सायन्स हे 5 विषयांना आपण ह्या 10 दिवसाच्या साच्यामध्ये 2-2 दिवसाच्या अनुषंगाने बसवलं होतं. त्यानंतर ह्या 5 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण ज्योग्राफी, पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स आणि सायन्स या 5 दिवसांच्या कालावधीमध्ये या 5 विषयांना आपण व्यवस्थितपणे बसवलं होतं. पण आपण तुम्हाला हेही सांगितलं होतं की विद्यार्थी मित्रांनो की मॅथ्स रिजनिंग आणि करंट या विषयांना आपण वेगळ्या पद्धतीनं डील करणार आहोत. मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या दिवशी आपण 2 दिवस म्हणजे 10 दिवसांचा जो स्लॉट आपण केलेला आहे त्यामध्ये मॅथ्स रिजनिंग या विषयाला आपण 3 तास वेळ देणार आहोत. आणि त्यानंतर ज्या दिवशी आपण एका दिवसाच्या आपण एका दिवसामध्ये एक सब्जेक्ट अभ्यासणार आहोत त्यामध्ये आपण 2 तास देणार आहोत मॅथ्स रिजनिंगला. तर त्या अनुषंगाने आपण बघूया की 2 तास मॅथ्स रिजनिंगला आणि 1 तास चालू घडामोडीला. तर चालू घडामोडीच्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो कोणत्या टॉपिकवरती जास्त प्रश्न विचारते आपण बघूयात. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की 100 पैकी 15 क्वेश्चन काय रे, 100 पैकी 15 क्वेश्चन हे कशावरती विचारतात आयोगानं, चालू घडामोडी विचारतात. तर चालू घडामोडीमध्ये सर्वात आवडता टॉपिक आयोगाचा पुरस्कार नावाचा जो टॉपिक आहे ना विद्यार्थी मित्रांनो, त्यावर आयोग सातत्याने क्वेश्चन विचारते. कुठलं रे, भारतरत्न कोणाला मिळाला, त्यानंतर अर्जुन पुरस्कारावरती आयोग विचारते, त्यानंतर नोबेल पुरस्कारावरती विचारते. नोबेल पुरस्कार करताना काही महत्वाचेच नोबेल पुरस्कार करायचे, जसं की शांततेचा नोबेल करायचा, अर्थशास्त्रातील नोबेल करायचा, त्यानंतर साहित्यातील नोबेल करायचा. हे 3 नोबेल तुम्ही प्रायोरिटीने करायचे, मग राहिलेला तुम्ही नोबेल करायचे. समजतंय का? म्हणजे ते झालं. त्यानंतर पद्म पुरस्कारावरती आयोग सातत्याने क्वेश्चन विचारते. समजा पद्म पुरस्कार एखाद्या व्यक्तीला मिळालाय, त्या व्यक्तीच्या अनुषंगाने आयोग मल्टीलाईन क्वेश्चन देते आणि विचारते की बाबा ह्यातलं कुठलं बरोबर आहे, कुठलं चुकीचं आहे. एखादाच क्वेश्चन आयोग मल्टीलाईन देतं, नाहीतर बहुतांशी क्वेश्चन आयोगाचे सिंपल असतात, अगदी सिंपल असतात, वनवे असतात, जे आपण व्यवस्थित सोडवू शकतो. 1 मिनिट. तर मल्टीलाइनर क्वेश्चनची संख्या खूप कमी असते, पण वन लाइनर क्वेश्चनची संख्या आयोगांची खूप जास्त असते. मी पुरस्काराबाबत तुम्हाला बोलत होतो. नोबेल पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार, पद्म पुरस्कार, क्रीडा घडामोडीमधील अर्जुन पुरस्कार, त्यानंतर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार, साहित्य अकादमीचे पुरस्कार, सरस्वती सन्मान या अनुषंगाने आयोग सातत्याने क्वेश्चन विचारते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे पुरस्कार हा टॉपिक तुम्ही करणं मस्ट आहे. त्यानंतर क्रीडा घडामोडीमध्ये काय बघा, वर्ल्ड कप कोणी जिंकला, त्यानंतर जे आपले ग्रँड स्लॅम आहेत, फ्रेंच ओपन आहे, विम्बल्डन ओपन आहे, अमेरिकन ओपन आहे, ऑस्ट्रेलियन ओपन आहे, त्यात कुणाला विजेतेपद मिळालं, ठीक आहे, त्या अनुषंगाने एक क्वेश्चन विचारतं. क्रीडा घडामोडीच्या अनुषंगाने निधन वार्ता खूप आयोगाचा आवडता क्वेश्चन आहे बघा. निधन वार्ता 2024च्या राज्यसेवेमध्ये आयोगानं स्वामीनाथन यांच्यावरती क्वेश्चन विचारले होते निधन वार्ताच्या अनुषंगानं. त्यामुळे हा एक महत्वाचा टॉपिक आहे. नेमणुका विचारताय बघा आयोग. 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली, 16व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली, एसबीआयच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली, बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली. अशा प्रकारे आयोग नेमणुका या अनुषंगाने क्वेश्चन विचारते. पुस्तके आणि लेखक काय विचारते बघा. एखादं पुस्तक देते, फॉर एक्झाम्पल 4 स्टार ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कुणाचं आहे रे असं आयोग विचारते. मग त्या अनुषंगाने आयोग ते पुस्तक आणि लेखक आपण करणं महत्वाचं आहे. महत्वाच्या समित्या, एखादी समिती बसलेली असेल बघा, म्हणजे
2024च्या पूर्व परीक्षेमध्ये राज्यसेवेमध्ये क्वेश्चन आला होता बघा. 4 समिती दिल्या होत्या. त्यामध्ये विचारलं होतं की 4 समिती दिल्या होत्या, जोड्या लावायच्या अनुषंगाने क्वेश्चन आला होता की या समित्या आहेत ना त्या कोणत्या घटनेच्या अनुषंगाने बसल्या होत्या विद्यार्थी मित्रांनो. त्या अनुषंगाने तुम्ही बघणं अपेक्षित आहे की महत्वाच्या समित्या, बैठका, एखादी महत्वाची बैठक G20 परिषदेत आताच नुकतीच होऊन गेली आहे बघा. त्याच प्रकारे कोणत्या कोणत्या बैठका कुठं पार पडल्या हे बघणं महत्वाचं आहे, मस्ट आहे. पॅरिस ऑलिम्पिक नुकतंच झालेलं आहे, त्या अनुषंगाने आयोग क्वेश्चन विचारू शकतो. त्यानंतर नुकत्याच विधानसभा निवडणूक आयोग पार पडल्या, त्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोग या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतं. अशा प्रकारे आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी आपण चालू घडामोडीचा अभ्यास करणार आहोत, चालू घडामोडीचा अभ्यास करताना ह्या विषयाला आपण पहिली प्रायोरिटी देणार आहोत आणि त्यानंतर इतर विषय वाचणार आहोत. मग तुम्हाला सांगण्याचा उद्देश काय आहे की चेकलिस्ट म्हणजे काय असते, त्या विषयाचा अभ्यास करताना कोणते कोणते घटक प्रायोरिटीने अभ्यास करायचा त्या म्हणजे चेकलिस्ट असते. या चेकलिस्टच्या अनुषंगाने आपण हे जे 5-7 टॉपिक तुम्हाला दिलेत ते तुम्ही प्रायोरिटीने अभ्यास करायचे आणि इतर जे विषय आहेत, इतर जे घटक आहेत ते नंतर अभ्यास करायचे. त्यानंतर आपण बघूयात नेक्स्ट. तर बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की ज्यावेळी आपण 10 दिवसाचं जे शेड्यूल केलं होतं त्यामध्ये आपण 3 तास मॅसेज रिडिंगला देणार होतो आणि त्यानंतर ज्यावेळी आपण 5 दिवसाचं शेड्यूल केलं होतं त्यामध्ये 2 तास आपण कशाला देणार होतो रे, मॅसेज रिडिंगला देणार होतो. तर या 2 तासामध्ये आपण अभ्यास करताना कोणकोणत्या गोष्टी प्रायोरिटी करायच्या आहेत, कोणकोणत्या गोष्टीवरती आयोग सातत्याने प्रश्न विचारतं हे मी या ठिकाणी अनालिसिस करून काढलं होतं बघा. आयोगानं त्या सिलेबस मध्ये सरळ दिलं होतं पदावली, ठीक आहे रे, म्हणजे काय बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या अनुषंगाने पदावलीवरती आयोग सोपे क्वेश्चन विचारतो विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सोपे क्वेश्चन विचारतं. 8वी 9वी 10वीला जे आपण अभ्यास केला असतं नाही तेच पदावलीमध्ये या ठिकाणी आयोगाने विचारलं असतं. त्या गोष्टी करणं तुम्ही महत्वाचं आहे. त्यानंतर लसावी मसावी, त्यानंतर काळ काम वेग, म्हणजे बघा ए आणि बी व्यक्ती 4 दिवस सोबत काम करतात, ए आणि बी रोज काम करतात, ते काम 60 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर त्यानंतर मध्येच काही 15 दिवसानंतर बी सोडून जातो, तर ए ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल, या अशा अनुषंगाने क्वेश्चन म्हणजे काय काम व्यक्ती करायचं आहे. बेसिक भूमितीच्या अनुषंगानं साइन कॉस्ट जस्ट बघून घ्यायचं की समोरची बाजू छेद करणं, त्यानंतर कोणालगतची बाजू छेद करणं, त्यानंतर कोणालगतची बाजू छेद कोणासमोरची बाजू, या अनुषंगानं जी बेसिक भूमिती आहे ते करणं महत्वाचं आहे. त्यानंतर संगत कोण आणि पूरक कोण हा मी या ठिकाणी नवीन टॉपिक ऍड केलेला आहे. संगत कोण पूरक कोण तुम्हाला माहिती आहे रे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे काय असतं बघा, हे असं दिलेलं असतं आयोगानं. जर या कोणाची लांबी 6, या कोणाचं माप 60 डिग्री आहे, तर या कोणाचं माप किती हे आपल्याला माहित असतं की ह्या कोणाचं 60 आहे म्हणजे 180 मधून हे वजा करायचं 120 डिग्री. या अशा अनुषंगाने बघा संगत कोण आणि पूरक कोण 5वी 6वी झालेलं आपल्याला हे बेसिक आपण करून घ्यायचं आहे. त्यानंतर दिशा ज्ञानावरती आयोग सातत्याने क्वेश्चन विचारतंय. काय विचारतंय बघा, काय विचारताय आयोग बघा. एक नाव घेऊया आपण, काय नाव घेऊया, अक्षय तोंड पूर्वेला आहे, त्यानंतर तो पूर्वेला 2 किलोमीटर चालत गेला, त्यानंतर डाव्या हाताला वळला, तिथून 3 किलोमीटर चालत गेला, परत तो उजवीकडे वळला, तिथं 1-2 किलोमीटर चालत गेला, परत तो 45 डिग्री मध्ये वळला. तर आता सांगा तिचं तोंड कोणत्या दिशेला आहे, त्या अनुषंगाने क्वेश्चन विचारतो. म्हणजे काय, दिशा ज्ञान हे एक आयोगाचा आवडता टॉपिक आहे. त्यानंतर बेसिक फॉर्म्युला ऑफ मॅथमॅटिक्स, त्या अनुषंगाने मी नंतर बोलतोच तुम्हाला कोणते फॉर्म्युले करायचे ते. त्यानंतर बेसिक फॉर्म्युला हा पण विषय थोड्याशा वेळासाठी बाजूला ठेवूया. त्यानंतर बघा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज सातत्याने क्वेश्चन विचारता येऊ. सरळ व्याज आणि चक्रवाढ त्याचे बेसिक फॉर्म्युले आपण करून जायचे. तर्क आणि अनुमान म्हणजे काय बघा, तर्क आणि अनुमान म्हणजे काय असतं, आयोग काय करतं, 2 स्टेटमेंट देतं आणि त्या 2 स्टेटमेंटच्या अनुषंगाने खालची 4 स्टेटमेंट देतं. त्यातले कोणते स्टेटमेंट बरोबर आहेत किंवा कोणते स्टेटमेंट चुकीचे आहेत ते तुम्ही तर्क लावून त्याचा अनुमान लावायचा असतो. त्या अनुषंगाने आयोग क्वेश्चन विचारतं. त्यानंतर वेळाकृती आयोगानं 2023च्या क्वेश्चन पेपर मध्ये आयोगाने विचारला होता की 3 नावं दिली होती आणि अशा 4 पर्याय दिले होते, तर 4 पर्यायामध्ये कोणती वेळ आकृती त्या पर्यायांना मॅच होते. म्हणजे अशा तुम्हाला वेळ आकृती हा कन्सेप्ट माहिती असेल बघा, असं काहीतरी असतं बघा. तर त्या अनुषंगाने वेळ आकृतीची जी बेसिक क्वेश्चन आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघून जायचं आहे. तर ते तुम्हाला मी मगाशी बोललो होतो बेसिक फॉर्म्युले म्हणजे काय करायचे आहेत. तर ठीक आहे, तर बेसिक फॉर्म्युलेच्या अनुषंगाने आपण काय बघतो विद्यार्थी मित्रांनो, बेसिक फॉर्म्युला म्हणजे काय असतं बघा विद्यार्थी मित्रांनो, ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय आहे रे, त्या अनुषंगाने क्वेश्चन विचारतं. ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय आहे, त्यानंतर ए प्लस बी घन, ए मायनस बी ब्रॅकेटचा घन. त्यानंतर क्वेश्चन काय विचारतात
असे जे फॉर्म्युले आहेत ना विद्यार्थी मित्रांनो, हे बेसिक फॉर्म्युले जे आपण 10वी मध्ये झालेले आहेत आपल्याला. त्यानंतर काय विचारतं 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती, ते आपल्याला माहिती आहे बघा. एसएन चा फॉर्म्युला बघा, एसएन इज इक्वल टू n/2 इंटू a प्लस टीएन असा फॉर्म्युला आहे बघा. म्हणजे सर्व संख्यांची बेरीज. त्यानंतर टीएन विचारता आहे, म्हणजे काय टीएन इज इक्वल टू काय a प्लस n-1 इंटू डी. अशा आयोग क्वेश्चन विचारतं. म्हणजे ह्या अनुषंगाने जे आयोग क्वेश्चन विचारताना विद्यार्थी मित्रांनो की समेशन काय आहे, त्यानंतर 40 नंबरचं पद काय आहे, त्याचे हे जे फॉर्म्युले आहेत ना बेसिक फॉर्म्युले ते तुम्ही बघून घ्यायचे आहेत. हे तुम्हाला मगाशी सांगितलं ना की हे बेसिक फॉर्म्युले, ते हेच बेसिक फॉर्म्युले विद्यार्थी मित्रांनो. हे बेसिक फॉर्म्युले आपले पाठ असले तर आपला वेळ वाचतो, वेळ आपला या ठिकाणी वाचत असतो. आणि अशा वेळ वाचतो हे तुम्हाला मी सांगितलं चेकलिस्ट की 7 विषयांची मी तुम्हाला चेकलिस्ट सांगितली की कोणत्या कोणत्या पद्धतीनं आपण कोणत्या कोणत्या विषयांना प्रायोरिटी देणार आहोत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा दिवस तुम्हाला मला सांगायचा आहे. शेवटचा दिवस जो आपला असणार आहे 1 फेब्रुवारी हा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. आय थिंक शनिवार असणार आहे त्या दिवशी आणि 2 फेब्रुवारीला फायनली आपला पेपर होणार आहे. तर 2 फेब्रुवारीच्या तुम्हाला जेवढे मार्क पडणार आहेत ना विद्यार्थी मित्रांनो ते तुमचे ठरणार आहेत की 1 फेब्रुवारी रोजी तुमचा माइंडसेट काय असणार आहे. 1 फेब्रुवारीचा तुमचा जो माइंडसेट आहे ना तो खूप महत्वाचा आहे. आता मला काय काय गोष्टी महत्वाच्या वाटतात मी तुम्हाला सांगतो बघा. या ठिकाणी 1 फेब्रुवारीच्या अनुषंगाने काय काय केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मुलांना काय होतं जसे पेपर जवळ येतात ना तसं मुले जास्त अभ्यास करू लागतात. सगळ्यात चुकीची कन्सेप्ट आहे ती, सगळ्यात चुकीची कन्सेप्ट. पेपरच्या आधी 2-3 दिवस थोडी जास्त झोप तुम्ही घेणं अपेक्षित आहे जेणेकरून तुमचा मेंदू व्यवस्थित काम करू शकेल. त्यामुळे मी पहिल्यांदा सांगितलंय बघा, शांत झोप घेणे, त्यानंतर हॉल तिकीट आणि तुमच्या आयडी कार्डची झेरॉक्स ती आधीच काढून ठेवायची असते बघा. 1 तारखेला नाही, 1 तारखेच्या आधीच तुम्ही ज्या दिवशी तुमचे हॉल तिकीट येतं त्यानंतर 2-3 दिवसांनी तुम्ही हॉल तिकीटची झेरॉक्स काढून ठेवणं अपेक्षित आहे. हॉल तिकीट आणि तुमची आयडी प्रूफ. त्यानंतर अवघड वाटणाऱ्या विषयाकडे बघणेच नाही, बिलकुल बघायचं नाही. 1 तारखेला एखाद्या इकॉनॉमिक विषय अवघड जातो त्यानं त्या दिवशी बेसिकच फक्त इकॉनॉमिकचं वाचायचं, पण डीप जाऊन फक्त इकॉनॉमिकच वाचत बसायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. अशामुळे काय होतं विद्यार्थी मित्रांनो की तुमच्या माइंडवरती प्रेशर तयार होतं, अरे यार आठवलंच नाही असं होतं. अशा गोष्टी बिलकुल करायच्या नाही. जे तुम्हाला सोपे विषय वाटतात, जे विषय तुम्हाला कॉन्फिडन्स देतात ते विषय तुम्ही 1 फेब्रुवारी रोजी वाचणं अपेक्षित आहे. याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की हा जो पेपर आहे ना 1 तासामध्ये जो व्यवस्थितपणे टॅकल करणार आहे त्यालाच याच्यामध्ये जास्त मार्क येणार नाहीत. आणि तो पेपर चांगल्या पद्धतीने कोणता व्यक्ती टॅकल करू शकतो, ज्याच्याकडे आत्मविश्वास आहे तोच व्यक्ती हा व्यवस्थित क्वेश्चन पेपर टॅकल करू शकतो. म्हणून जे विषय आपल्याला आत्मविश्वास कमी करतात त्या विषयांकडे थोडंसं दुर्लक्ष करायचं, पण जे विषय आहेत जे आपल्याला आत्मविश्वास देतात त्या विषयांकडे आपण या दिवशी बघणं अपेक्षित आहे. आयोगाचे 2020 ते 23 चे पेपर बघणे म्हणजे जे एकाला वाटतं बाबा काहीच करू नये त्यांनी काय करायचं, फक्त पेपर बघायचे. प्रिव्हियस इयर पेपर 2020 ते 2023 चे पूर्व परीक्षेचे पेपर. ठीक आहे. त्यानंतर करंट वरती शेवटचा हात फिरवून घेणे म्हणजे काय सांगितलं बघा. तुम्हाला मग सांगितलं ना करंटची मी काही चेकलिस्ट दिली बघा या ठिकाणी. जी चेकलिस्ट आहे ना शेवटचा भाग घालून घेणे म्हणजे काय, पुरस्कार, क्रीडा घडामोडी, निधन वार्ता, नेमणुका, पुस्तके आणि लेखक, महत्वाच्या समित्या, बैठका, पॅरिस ऑलिम्पिक आणि विधानसभा निवडणुका हे महत्वाच्या घडामोडी विद्यार्थी मित्रांनो आपण त्या दिवशी बघणं अपेक्षित आहे. आपण ते मग उगाच काय निर्देशांक बघून जायचं असलं काय करायचं नाही. म्हणजे ज्या गोष्टींना आपल्याला कॉन्फिडन्स येणार आहे, ज्या कंटेंट आपल्याला कॉन्फिडन्स येणार आहे, आत्मविश्वास येणार आहे त्याच गोष्टी बघायच्या. म्हणजे मला काय वाटतंय की हे जे टॉपिक आहेत ना ते हॉट टॉपिक आहेत आयोगाचे, इतर सातत्याने क्वेश्चन विचारतोय, त्यामुळे आपण ह्या अनुषंगाने शेवटचा गाव या ठिकाणी ह्या विषयावरती घेऊन जायचं आहे. ठीक आहे. तर बघा त्यानंतर आपण काय करायचं आहे बघा, मॅथ्स रिझनिंगचे बेसिक फॉर्म्युले बघून घेणे. तुम्हाला मग सांगितलं होतं बघा मॅथ्स रिझनिंगचे बेसिक फॉर्म्युले कोणते आहेत रे, बघा हे बेसिक फॉर्म्युले आहे मॅथ्स रिझनिंगचे, ते बघून घ्यायचे. त्यानंतर बघायचं सरळ व्याजाचं सूत्र काय आहे, चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे, हे जे आहेत ना बेसिक फॉर्म्युले तुम्ही बघणं अपेक्षित आहे. त्यानंतर आतापर्यंत सोडवलेल्या पेपर मधले चुका टाळणे खूप महत्वाचं आहे, खूप महत्वाचं. म्हणजे आता तुम्ही कधीपासून कंपनी परीक्षेचा अभ्यास करताय हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे तुम्ही एक 10 क्वेश्चन पेपर सोडलेत बाहेरचे मार्केटमधले आणून. त्यानंतर तुम्ही काय केलं, 20 क्वेश्चन पेपर सोडले असतील. त्या 20 तुम्ही जे सोडलेले क्वेश्चन पेपर आहेत ना त्यामुळे तुमच्या नेमका चुक्या काय झाल्या ते तुम्ही बघणं अपेक्षित आहे. म्हणजे काय, ते क्वेश्चन पेपर पूर्ण बघायचं नाही ना, फक्त शांत बसायचं आणि आपण हे सांगायचं एक म्हणला, अरे काय झालं होतं पहिल्यांदा क्वेश्चन पेपर सोडवताना असं झालं होतं की मी पहिल्यांदा मॅथ्स रिझनिंगच घेतलं होतं. ती चूक तुम्ही परत करायची नाही विद्यार्थी मित्रांनो. त्या अनुषंगाने ज्या पाठीमागे चुका झाल्या त्या चुका टाळण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे आणि तुमचा माइंडसेट खूप चांगला ठेवायचा आहे.
रात्री हलकं जेवण करायचं आहे, त्यानंतर रात्री झोपताना पण व्यवस्थित आपण झोपायचं आहे, लवकर आधी झोपायचं आहे, आणि दुसऱ्या परीक्षेच्या आदल्या दिवशी आपण बघायचं आहे की आपली बॅग भरून ठेवायची आहे, ज्याच्यामध्ये आपलं हॉल तिकीट आहे का बघायचं, त्यानंतर आपण हे बघायचं आपले आयडी प्रूफ आहेत का, आपले पेन आपल्यासोबत आहे का, आपली छोटी पाण्याची बॉटल आपल्यासोबत आहे का ते बघायचं, त्यानंतर आपलं सेंटर कुठं आहे ते आपण एकदा मोबाईलवरती टाकून बघायचं, त्यानंतर एवढं पण बघायचं की आपण त्या सेंटरला कशाने जाणार आहोत, आपण बसने जाणार आहोत का, आपण बाईकने जाणार आहोत का, रिक्षाने जाणार आहोत, ह्या सर्व गोष्टी तुम्ही आदल्या दिवशी करून घेणं महत्वाचं आहे. आणि मेन म्हणजे कुणासंगत ही बिलकुल वाद घालायची नाहीत या 15 दिवसामध्ये, कुणासंगत ही बिलकुल वाद घालायचे नाहीत. एखादा म्हणला की हत्ती पोहतो का, तर हो म्हणायचं, तू शाना म्हणायचं, त्याला डोकं लावत जायचं नाही. कारण ही परीक्षा, ही एक्झाम ही तुमच्या केवळ अभ्यासाची नसून तुमच्या माइंड सेटची एक्झाम आहे. त्यामुळे तुम्ही जितकं शांत राहाल, जितकं ऑर्गनाइज राहील, तेवढे जास्त तुम्हाला मार्क येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, असं पण टेलिग्राम चॅनलवरती आपण ऐकतो की 1 एक्झाम 1 कट ऑफ लागणार आहेत, त्यामुळे कट ऑफ कमी सुद्धा भरपूर कमी लागू शकतो विद्यार्थी मित्रांनो. पण आपण त्या आशेवरती न राहता या एक्झाम मध्ये आपण आपलं किती बेस्ट देऊ, आपण किती आपलं चांगल्या प्रकारे देऊ, याचा आपण या ठिकाणी विचार करायचा आहे. ज्या तुम्हाला बेसिक गोष्टी सांगितल्या त्या बेसिक तुम्ही करायच्या आहेत. आणि शेवटचे 15 दिवस आहेत विद्यार्थी मित्रांनो, अजून कोणी आपला हे चेक केला नसेल की आपला टाइम मॅनेजमेंट होतोय का, त्या विद्यार्थी मित्रांनी एक 3 ते 4 क्वेश्चन पेपर आता सोडवायचे आहेत. कधीपर्यंत, एक 25 जानेवारीच्या आतच, 25 जानेवारीच्या आत तुम्ही 3 ते 4 क्वेश्चन पेपर मार्केटमध्ये सोडवू शकतात. पण 25 जानेवारी नंतर तुम्ही कोणत्याही क्लासची टेस्ट सिरीज सोडवायची नाही, जेणेकरून तुमचा आत्मविश्वास कमी होणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, फक्त आपला एक स्ट्रॅटेजी आपल्या माइंडमध्ये असली पाहिजे, आणि त्या अनुषंगानं पेपरला तुम्ही कोणत्या प्रकारे डील करणार आहात ती स्ट्रॅटेजी तुमच्या मनामध्ये असली पाहिजे. 1 फेब्रुवारीला मी जे हे सर्व मुद्दे सांगितले तिथे तुम्ही सर्व मुद्दे व्यवस्थित बघणं अपेक्षित आहे. आणि तुम्हाला ह्या परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. ही परीक्षा ही केवळ परीक्षा आहे, ही परीक्षा तुमच्या आयुष्याची परीक्षा नाही. 1 तासाचा पेपर आहे, त्यामध्ये आपण आपलं बेस्ट कसे देणार आहोत यावरती आपला फोकस असला पाहिजे. मी वारंवार सांगतोय, ही परीक्षा म्हणजे काय तुमच्या आयुष्याची परीक्षा नाही, ही एक परीक्षा आहे. त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून बघा. तुम्हाला या उज्ज्वल साठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. जे जे उच्च आहे, जे उदत्त आहे, जे भव्य आहे, जे दिव्य आहे, जे मंगल आहे, तिथे सर्व तुम्हाला मिळो. आणि या मला नक्कीच खात्री आहे की या सेशनचा तुम्हाला फायदा होणार आहे, आणि तुमचे 1-5-10 मार्क या सेशनच्या अनुषंगाने वाढू शकतील. तुम्हाला परीक्षेसाठी आणखी एकदा ऑल द बेस्ट. आणि या ठिकाणी आपण थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.